नमस्कार, मी ज्ञानेश्वर चौतमल पुढारी न्यूजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपण आज अक्कलकोटमध्ये आलेलो आहोत आणि आज आपल्यासोबत विशेष पाहुणे आहेत। अक्कलकोट म्हटलं की आपल्याला सगळ्यांना स्वामी समर्थ आठवतातच, पण त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अक्कलकोटमध्ये आल्यानंतर अन्नछत्रात गेल्याशिवाय कोणीही परतत नाही माघारी आणि तोच संकल्प ज्यांनी सुरू केला, या सगळ्या परंपरेची सुरुवात जिथून झाली असे श्रीमंत जन्मेजयराजे भोसले महाराज आज आपल्यासोबत आहेत आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं महाराजांसोबत आपण आज गप्पा मारणार आहोत। पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत। नमस्कार। खरं म्हणजे अक्कलकोटमध्ये आल्यानंतर जसं मी सुरुवातीला म्हणालो की स्वामींचं दर्शन होतं आणि दर्शन झाल्यानंतर प्रसाद, पण या सगळ्याची सुरुवात जिथून झाली ती तुमच्या संकल्पनेतून। आम्हाला हे जाणून घ्यायचं आजच्या निमित्तानं की तेव्हा काय नेमकी पार्श्वभूमी होती, याची नेमकी प्रेरणा काय होती आणि हे सगळं अन्नदानाचं कार्य, अन्नछत्राचं कार्य जे आहे ते नेमकं सुरू कसं झालं? श्री स्वामी समर्थ। अन्नछत्राची कल्पना प्रारंभी मी आमचे सचिव मोरे काका, शामराव मोरे काका व समाधी मठाचे जे सोळप्पा महाराज आहेत त्यांचे वंशज परमपूज्य मोहन गुरुजी, आता सध्या वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे मुख्य पुजारी आहेत, ते आम्ही आई तुळजाभवानीचं आणि दत्त महाराजाचं पोर्ट्रेट काढत होतो। पोर्ट्रेट काढत असताना काही साधू संत स्वामी भक्त आले, त्यांनी आम्हाला भोजनाची व्यवस्था आहे का म्हणून विचारले। त्यावेळेला काय नव्हतं, मग आम्ही त्यांची व्यवस्था केली आणि आम्हाला एक कल्पना सुचली। मोहन गुरुजींनी सुचलं, मोरे काकांनी उचलून धरलं, मग आम्ही सगळ्यांनीच गुरुपौर्णिमे दिवशी आपण करायचं असं ठरवलं। त्यासाठी गुरुपौर्णिमा जवळच आलेली होती, पारायण चालू केलं। मग त्याची सांगता करताना गुरुपौर्णिमे दिवशी लोकांकडून तांदूळ मागून घेऊन त्याचं ते शिदा घेतला, ते शिजवून लोकांना प्रसाद म्हणून दिला आणि त्याच्यापासून अन्नछत्राची सुरुवात झाली। साधारणपणे 88 साली 29 जुलै 1988। बरोबर। आत्ता इतक्या मोठ्या प्रमाणात हे सगळं अन्नदानाचं कार्य सुरू आहे, जेव्हा तुम्ही सुरुवात केली तेव्हा साधारणपणे त्याची व्याप्ती कशी होती आणि पुढे त्याचा सगळा विस्तार कसा होत गेला, जरा सविस्तरपणे? अन्नछत्राची निर्मिती स्वामी समर्थांचा आशीर्वादच समजायचा आम्हाला, कारण शून्यातून निर्माण झालेले 3 किलो तांदूळ आणि प्रतिकूल एकदम परिस्थिती होती। त्यामुळे स्वामी भक्तांनी स्वामीच्या रूपातच आम्हाला प्रतिसाद देऊन हे अन्नछत्र आतापर्यंत उभा राहिलेला आहे। बरोबर। आत्ताची जी सगळी आम्ही अन्नदानाची इथली पद्धती पाहतो, त्याचं एकूण स्वरूप पाहतो, हे सगळं स्वरूप मूर्तरूप जे आत्ता आम्हाला दिसतंय, याचा प्रवास कसा होता? आत्ता साधारणपणे कशा पद्धतीची सेवा आपल्या इथे सुरू आहे? आमच्याकडे स्वामी समर्थाचा आशीर्वाद समजा हे चमत्कारच आहे, कारण आमच्याकडे काही नव्हतं। लोक सेवा म्हणून लोकांना प्रसाद वाटप करत होते, हे करत होते। सुरुवातीच्या काळात 8-10 वर्ष कुणाला काही मानधन नव्हतं, नंतर आम्ही सेवेकरी नेमलं, त्यांना अल्पसं मानधन देतो। आता हे सध्या मानधनावर आहेत, काही स्वयंसेवक आहेत, काही कार्यकर्ते आहेत, काही परवाचे स्वामी भक्त आहेत, आपले उत्स्फूर्तपणे आम्हाला सेवा देऊन हे कार्य तडीस नेत आहेत। बरोबर आहे। साधारणपणे आत्ता जेव्हा ही आपण सगळी अन्नदानाची गोष्ट पाहतो, एक महत्त्वाची गोष्ट दिसते ती म्हणजे चव तर आहेच आहे, म्हणजे आम्हीही जेवलो, प्रसाद घेतला तर अगदी घरच्यापेक्षाही चविष्ट जेवण होतं। दुसरी होती शिस्त, आणि बाकी या सगळ्या गोष्टी ज्या जुळून आलेल्या आहेत, तर त्या नेमक्या कशा तुमच्या मार्गदर्शनातून चालत आहेत या सगळ्या? अन्नछत्रात प्रसाद म्हणून आपण घेतो। अगदी बरोबर। आता कुठेही आपण देवळात किंवा हे गेलं ठिकाणी बाहेर येताना आपण पेढे घेतो, देवळात देवाला आपण ते दाखवून, नैवेद्य दाखवून परत नेताना प्रसाद आहे म्हणून नेतो। तसंच अन्नछत्रातल्या महाप्रसादाला चवीची गोडी आहे। बरोबर। आत्ता जेव्हा आम्ही येत होतो तेव्हा आम्ही अगदी जिथे आत्ता प्रसाद घेतला त्याच्या उजव्या बाजूला एक मोठी इमारत बांधताना, त्याचं बांधकाम सुरू असताना पाहतो। कसा संकल्प आहे साधारणपणे, त्याचं कसं नियोजन झालं, त्याची सुरुवात कशी झाली आणि त्याबद्दलचा पुढचा संकल्प नेमका काय? आता सध्याची जागा अपुरी पडू लागली, त्यामुळे भक्तांच्या सोयीसाठी महाप्रसाद बांधायचं आमच्या मनात कल्पना आली आणि अमोलराजांनी पुढाकार घेऊन, आमचे चिरंजीव अमोलराजांनी पुढाकार घेऊन पुण्याचे इंजिनियर आडकर साहेब, निहार आडकर साहेब, त्यांचे वडील आणि आर्किटेक्चर अहंकारी यांनी नवीन अन्नछत्र 5 मजली संपूर्णपणे महाप्रसादाची उभारणी केलेली आहे।
बरोबर आहे. हे खूप प्रशस्त असं 5 मजली अन्नछत्र दिसतंय. याची गरज पडते ती अर्थातच वाढत जाणारी सगळी गर्दी या सगळ्या गोष्टींमधून. पण त्यातलं नियोजन कसं असणार आहे? साधारणपणे किती लोक एका वेळी तिथे महाप्रसादाचा लाभ दोन घेऊ शकतात? हे आहेत 2,500-3,000 लोकांचे आणि 5,000 लोक वेटिंगला आहेत आणि खालीसुद्धा वेटिंगला जागा आहे. अत्याधुनिक सगळं स्वयंचलित मशिनरीवर स्वयंपाकघर आहे. आपलं श्रमाने सुद्धा करणारे लेडीज आहे ते चपातीचं सुद्धा मशीन आहे ते. सगळं अत्याधुनिक स्वरूपाची सगळी यंत्रणा आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये मूळ भाव जो आहे तो म्हणजे अन्नदानाचा आहे. तुम्हाला अशी एखादी प्रचिती आली असेल, असा एखादा अनुभव आला असेल स्वामींचा, आणि त्यातून हे सगळं कार्य इतक्या मोठ्या प्रमाणात आपण पुढे नेलं पाहिजे असं तुम्हाला वाटलं असेल, तो असा एखादा प्रसंग या निमित्तानं सांगता येईल? अनुभव म्हणजे स्वामींचं कार्य जे अनुभव आहे. कारण स्वामी समर्थांनी म्हणले, तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तू निष्काम निस्वार्थी सेवा कर, तुला त्याचं फळ मिळते. तू निसंकोचपणे सर्व गोष्टी कर. चांगले वाईट करायला मार्ग जाऊ नको. तुला माझं पूर्ण पाठबळ आहे. त्यामुळं आम्ही सगळे मिळूनच हे केलेलं आहे. बरोबर. जेव्हा इतकं मोठं कार्य तुमच्या माध्यमातून सुरू आहे, गुरूंचा एक प्रकारचा आशीर्वाद आहे, किती समाधान वाटतं तुम्हाला आजच्या दिवशी इतक्या मोठ्या व्यापक स्वरूपात जेव्हा हे कार्य पुढे सुरू आहे? हा एक स्वामी समर्थाचा आमच्या घराण्यावर माझ्यावर आशीर्वादच समजतो मी. हे जेव्हा कार्य आपण बघतोय, तर तुम्ही फक्त इतक्याच एका सीमित विषयापुरते मर्यादित आम्हाला दिसत नाही. जेव्हा आम्ही इथे फिरत होतो तेव्हा वेगवेगळे विषय होते. जेव्हा आत्ता आपण इथे बसलेलो आहोत, हे क्रिकेटचं अकॅडमीचं काम आम्ही पाहतोय, तर एक असे अनेक विषय जेव्हा तुम्ही हाताळता तेव्हा त्याच्या पाठीमागची काय नेमकी तुमची प्रेरणा असते? स्वामी समर्थाच्या कृपेने अन्नछत्राला अन्नछत्राची पालखी परिक्रमेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र, इतर राज्यात त्याचं भक्तिभावाचा प्रसार झालेला आहे. लोकांचा ओघ वाढलेला आहे. स्वामी समर्थांच्याकडे भक्तीचा मार्ग भयंकरच वाढलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकांना सर्व तऱ्हेचे सुखसोयी, इतर गोष्टी मिळायला पाहिजेत. या दृष्टीनं सामाजिक, आरोग्यविषयक, शैक्षणिक, क्रीडाविषयक, वृक्षारोपण इत्यादी विविध समाजोपयोगी आम्ही उपक्रम राबवित आहेत. अगदी इतकं जेव्हा प्रशस्त काम क्रिकेट अकॅडमीचं सुरू आहे, जसं तुम्ही क्रीडा क्षेत्राचा उल्लेख केला, त्यात मी असं ऐकलं की कुस्तीबद्दलही मोठं काम आहे, क्रिकेटबद्दलही आपल्याला इथे मोठं काम दिसतंय. तर विशेषतः क्रीडा क्षेत्रातल्या कार्याबद्दल काय सांगाल? मला क्रीडा क्षेत्राबद्दल प्रथमतः पहिल्यापासूनच आवड आहे. एक गायन, संगीत आणि क्रीडा क्षेत्र हे माझ्या जीवनाचे अविभाज्य भाग आहेत. आणि क्रीडा क्षेत्रात अक्कलकोटचे आता सध्या क्रिकेटकडं लोकांचं ओढ वाढलेलं आहे. ग्रामीण भागातसुद्धा वाढलेलं आहे. लोक इतर खेळाकडे जास्त वळण्यापेक्षा लहानपणापासून लोक मी तेंडुलकर कसं होऊ, हे होऊ, हेच पाहिजे. मग त्यांना एक शास्त्रशुद्ध शिक्षण मिळावं म्हणून एक आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण केंद्र इथं उभारत आहे. बरं. आणि कुस्तीबद्दल भविष्यात आम्ही आंतरराष्ट्रीय कुस्ती केंद्र प्रशिक्षण केंद्र उभारत आहे. अगदी भाविकांचा तुम्ही जसा विचार करता, वेगवेगळ्या क्षेत्रात जसं तुम्ही काम करता, त्यात मराठी भाषेचा मुद्दाही तितकाच महत्त्वाचा आहे. तो जसं आपण मगाशी बोलत होतो, त्यात मराठी भाषेबद्दलही तुमच्या मनात मला फार माया दिसली, प्रेम दिसलं. काय कारण आहे आणि त्याच्याबद्दलचा तुमचा काय नाही, मराठीचा मला अभिमानच आहे. मी मराठी म्हणतो. मी पहिल्यांदा मातृभाषेबद्दल प्रेम आहे. इंग्लिशसुद्धा आपल्या व्यवहाराच्या दृष्टीनं आवश्यकच आहे, परंतु मराठी भाषेचं आता सध्याच्या ह्याच्यामध्ये लहान मुलांना सगळं आवड व्हावी, हे व्हावी, त्या दृष्टीनं आम्ही मराठी भाषेच्या संवर्धनासाठी शिष्यवृत्ती राबवण्याची योजना आहे. या वेगवेगळ्या सामाजिक कार्यांचा जेव्हा आपण आढावा घेतोय, या निमित्तानं जेव्हा आपण गप्पा मारतोय, तेव्हा शैक्षणिक क्षेत्रातही फार मोठं कार्य आपल्याला दिसतं. त्याच्याबद्दल एक आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की कशी सुरुवात झाली आणि आत्ता कसा एकूण त्याचा डोलारा? मी मराठा मंदिर या संस्थेच्या विद्यावर्धिनी चे शाखेचं श्री शाजी हायस्कूल अक्कलकोट येथे हायस्कूल आहे. त्या शाळेचा मी माजी विद्यार्थी आहे. 1883 साली ही शाळा इमारतीत चालू झाली. ती इमारत जीर्ण झालेली होती आणि मला शाळेचं, मराठा मंदिरचं सार्थ अभिमान असल्यामुळं आपणही काहीतरी विद्यादानासाठी, आपल्या शाळेसाठी काहीतरी करावं या योगदानात आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या, विश्वस्तांच्या मदतीनं
शाळा स्कूलचं नूतनीकरण केलेलं आहे. खरं म्हणजे हे फार प्रेरणादायी काम आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातलं तुमचं म्हणजे असं क्षेत्र नाही जे क्षेत्रात आज आम्हाला तुमचं काम दिसत नाही. या निमित्तानं भाविकांना नेमकं काय संदेश द्याल, जे तरुण पिढी विशेषतः मोठ्या प्रमाणात आपल्याला अक्कलकोटला येताना दिसते. तुम्हाला विशेष जी एक बालहृदयी आहेत. अजून एक विशेष नमूद करून सांगतो. आम्ही अक्कलकोट शहरामध्ये 300 निराधार व्यक्ती आहेत. त्यांना कोणच नाही. त्यांना दोन्ही वेळचं मोफत जेवण पुरवलं जातं आहे. वैद्यकीय मदत आहे, शैक्षणिक मदत आहे, बाकीचे इतर सर्व गोष्टीत आमचं पुढाकार आहे. या सगळ्या जेव्हा गोष्टी घडतात तर तुम्हाला असे संकेत मिळत असतील, अनुभूती तर येत असेलच वेळोवेळी या सगळ्या गोष्टींची. मी तेच विचारत होतो की हे सगळं जेव्हा तुमच्या हातून घडतं तेव्हा हे सगळं इतर समाजातल्या लोकांनी करावं, जे सातत्यानं आपल्या इथे येत असतात. मी एक त्यांच्यासाठी मनात काय ध्येय संदेश ठेवलं आहे, आपण कार्य करत राहायचं, फळाची अपेक्षा करायचं नाही. आणि लोकांचं कसं कल्याण होईल, लोकांचं जीवन सुखकर कसं होईल यासाठी लक्ष द्यायचं आणि स्वामी भक्तांच्या सुखसोयीकडे लक्ष द्यायचं हे आमच्या मनात एक इच्छा आहे आणि त्याप्रमाणे मार्गक्रमण करीत आहेत. आणि मला यामध्ये आमचे मोरे काका, अभय कोबरे, अमोलराजे भोसले तर सक्रियच आहेत. यांचं सर्व आमचे आता अज्ञात आमचे सेवेकरी आहेत, कार्यकर्ते आहेत, विश्वस्त आहेत, क्रियाशील सभासद आहेत. पालखी परिक्रमेचा मुख्य संयोजक संतोष भोसले आहेत. ह्या सर्वांचं सहकार्य आहे. अगदी या निमित्तानं हेही जाणून घ्यायला आवडेल की येत्या काळातले काय नेमके संकल्प आहेत, येत्या काळात कशा पद्धतीनं मार्गक्रमण असणार आहे. आम्ही भविष्यातलं उपक्रम राबवायचं मनात ठरवलेलंच आहे, परंतु आता जाहीर करणं योग्य नाही. आता सध्या आहेत ते पूर्ण न्यायचं तर पण भविष्यात ध्यानधारणागृह आहे. गोव्याला आमची 5.5 एकर जमीन आहे, एकदम निसर्गरम्य अशी जमीन आहे. तिथं 5.5 एकरमध्ये आंतरराष्ट्रीय योग शिक्षण केंद्र उभार करीत आहे. मुंबईला आंतरराष्ट्रीय स्तरावरचं ऑफिस आहे विलिंग्डन व्ह्यूला, ते कार्यरत करायचं आहे. आणि आत्ता सुरू असलेला जो महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे अन्नछत्राच्या नवीन इमारतीचा, साधारण कुठपर्यंत त्याचं काम आलंय, पूर्णत्वास जायला किती आता काळ लागेल? मला वाटतं 99 दिवस राहिलेले आहेत इमारतीचे बांधकामाला. त्याच्यानंतर इंटेरियर डेकोरेशन हे ते करायला साधारण 1 वर्ष लागेल. काय या निमित्तानं भाविकांना आवाहन कराल? तुम्ही स्वामीची भक्ती करत असाल तर निसंकोचपणे एकदम स्वतःला झोकून देऊन भक्ती करा आणि लोकांच्या सेवेसाठी आपलं जीवन तुमचंही जीवन सुखी होईल, लोकांचंही जीवन सुखी होईल. जेव्हा आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपण चर्चा करतोय, गप्पा मारतोय, त्यात एकूण आपल्या सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कामांचा आपण आढावा घेतलाच. पण मी जसं म्हणालो की आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमची तर मोठी परंपरा आहे. गुरूंबद्दलची आलेली एक प्रचिती, एक अनुभव तुम्हाला या निमित्तानं सांगता येईल का? मी सगळ्यांनाच गुरु मानतो. मला ज्यांच्याकडून अनुभव मिळतो त्यांना गुरुच मानलेला आहे मी. आणि स्वामी महाराज माझे मुख्य गुरु आहेत. भाविकांना या निमित्तानं कशा पद्धतीनं सेवा घडावी, कशा पद्धतीने सेवा करावी, याबद्दल काय सांगते? आलेला भाविक अक्कलकोटला स्वामी भक्त त्यांच्या श्रद्धेची जपणूक होऊन तृप्त मनाने जावं हीच आमची इच्छा आहे. आणि भाविकांनी सुद्धा आमच्या सेवेचा लाभ घ्यावा, आम्हाला आशीर्वाद द्यावा, सहकार्य करावं हीच अपेक्षा आहे. खरं म्हणजे मला विचारायचं आहे की या सगळ्या आत्ताच्या कलियुगातल्या काळात इतकी चांगली माणसं सहसा दिसत नाहीत, भेटतही नाहीत. काम करणारी माणसं फार मोजकी आहेत. या सगळ्या आत्ताच्या या वातावरणात ही सगळी अशी सामाजिक बांधिलकीची जोड टिकून माझ्या राहण्याचं काय जीवनात कारण आहे? मला मोठमोठ्या लोकांचा आशीर्वाद मिळालं. उदाहरणार्थ आपले पुढारीकार प्रतापसिंह जाधवांचा मिळाला, डी.वाय. पाटील साहेबांचा मिळाला. अजून माझे आई मातोश्री समान मला एकदम स्वामी महाराजांनंतर परमदैवत असलेले लतादीदी मंगेशकर यांचा आशीर्वाद मिळाला. आणि आम्ही त्यांच्यातलं चांगुलपणा बघून लोकातही आपण सगळ्यात चांगुलपणा निर्माण करावा, आपण मी चांगलेपणाने राहावा ही स्वामीचरणी इच्छा व्यक्त करून त्याप्रमाणे मार्गक्रमण करीत आहेत. अगदी या निमित्तानं स्वामी समर्थांची तर सगळ्यांना अगदी सगळा महिमा ज्ञात आहेच आहे. पण असे स्वामींबद्दलचे काही क्षण तुम्हाला सांगता येतील जे जास्त चर्चेत नाहीत, ज्याची जास्त लोकांमध्ये चर्चा होत नाही. काही विशेष गोष्टी आपण ऐकतो पण ज्या अजून लोकांपर्यंत पोहोचल्या नाहीत, अशा काही गोष्टी आपल्याला सांगता येतील?
स्वामीचं कार्य करू लागलो सगळ्याच गोष्टीत असं प्रचिती उरलेली आहे. अन्नछत्राची निर्मितीच ही प्रचिती मोठे चमत्कारच आहे. तुम्ही कार्य करा, तुम्हाला त्याचं फळ दिसेल. खरं म्हणजे तुम्ही जसा अन्नछत्राचा आता पुन्हा उल्लेख केला, व्यवस्थापन त्यातला हा फार मोठा टास्क आहे, फार मोठी जबाबदारीची गोष्ट आहे, ती काही इतक्या सहज घडत नाही. तर हे कसं तुमच्या माध्यमातून घडतं, त्यातलं काय व्यवस्थापनाबद्दल स्वामींचा आम्हाला आशीर्वाद बघा, आमच्याकडे काही व्यवस्थापनाचे धडे नाहीत, काय नाही. स्वामींच्या आशीर्वादाने सगळं उत्तम सुरू आहे. त्याला योग्य दिशा लागलेली आता. आम्ही अक्कलकोट जनतेसाठी अग्निशमन केंद्र उभा केलेलं आहे, फायर ब्रिगेड आहे, ॲम्ब्युलन्स आहे, सर्व. आणि लतादेवीच्या माध्यमातून महाराष्ट्रात नसेल असा अभिमानास्पद वाटेल असं धातुशिल्प आहेत. आपण पाहिलं चाल. खरं म्हणजे शिवाजी महाराजांबद्दलच्या वेगवेगळ्या गोष्टी आम्हाला या सगळ्या परिसरामध्ये दिसतात. त्याची प्रेरणा तर मोठी आहेच. येणाऱ्या भाविकांसाठी म्हणून हे कशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचं कार्य लोकांपर्यंत पोहोचावं याच्यासाठी जर छत्रपती शिवाजी हे युग प्रवर्तक होते आणि रयतेचे जाणते राजे होते. त्यांच्याकडून सर्व जेवढे गुण आत्मसात करतील तेवढं कमीच आहे. आदर्श राजा कसं वागावं, प्रजेशी प्रजा सुखी कसं राहील, ते शिवाजी महाराजांची विविध रूपं अंगीकारावं असे आहेत आपल्याला. या सगळ्या परिसरात आलं की सगळ्यात महत्त्वाचा एक मुद्दा दिसतो तो म्हणजे सगळीकडे नीटनेटकेपणा आहे. म्हणजे आल्यानंतर पार्किंगची सगळी व्यवस्था, दर्शनाची व्यवस्था, अन्नछत्राबद्दल तर आपण बोलतोच आहोत. म्हणजे इथे आल्यानंतर असं दिसतं की इथे आलेल्या चालकाची पण राहण्याची सोय तुम्ही केली. हे आता नमूद करतो. माझं अन्नछत्र चालू झालं शून्यातून, त्यावेळेला माझी प्रथमतः मदत, कारण मी एस.टी. कर्मचारी होतो, मी आणि मोरे काका आणि आमचे एस.टी. महामंडळाचे अधिकारी कर्मचारी अन्नछत्राला उभारी येतपर्यंत दर महिन्याला त्यांच्या 1 तारखेला एस.टीचे 3 वेळा पगार होतात. 1 तारीख ऑफिस स्टॉप, 5 तारीख वर्कशॉप, 7 तारीख डेपो, ते स्वतःहून आणून देत होते. त्यांच्या देणगीत हे अन्नछत्राची उभारणी राहिलेली. बरं, म्हणजे त्यांचाही फार मोठा वाटा. त्यांच्या ह्याच्यामध्ये उतराई व्हावं म्हणून त्यांना चालक वाहकांना मोफत विश्रांतीगृह बांधलेलं आहे. जवळजवळ 80 गाड्या इथं असतात. हो, पार्किंगची मोठी जागाही आहे. त्यांच्यासाठी मला वाटतं आपण जेवणाची वेगळी स्वतंत्र आहे व्यवस्था करतो. आम्ही एस.टीच्या लोकांचं स्वामी महाराजच्या रूपातच आम्ही एस.टीच्या लोकांना मानतो. या सगळ्या मुद्द्यांबद्दल जेव्हा वेगवेगळ्या गोष्टींबद्दल आपण चर्चा करतोय तेव्हा मी तुम्हाला मगाशी म्हणालो की संकल्पांबद्दल अगदी मी शेवटचा प्रश्न विचारणार आहे तो म्हणजे अन्नछत्राबद्दलच, की एवढं मोठं 5 मजली अन्नछत्र इतकं अत्याधुनिक स्वरूपाचं उभं राहतं आहे, त्यासाठी मोठी मदतही सगळ्या भाविकांकडून होती आहे. तर हे सगळं जेव्हा कार्य पूर्णत्वास जातं आहे तेव्हा या विशेषतः अन्नछत्राच्या या कार्याबद्दल तुमच्या मनात किती मोठं समाधान आहे, किती भाग्यवान समजता तुम्ही? फार मी समाधानी आहे. स्वामींच्या सेवेतच आपलं जीवनाचं अंत व्हावं असं माझी इच्छा आहे. आणि साधी गोष्ट नाही, आम्ही आतापर्यंत स्थापनेपासून आतापर्यंत कुणालाही देणगी मागितले नाही. स्वेच्छेने जे देणगी देतील त्याच्यामधूनच हे उभारणे होत आहे. अगदी तळागाळातले लोक आपल्याला या ठिकाणी दिसतात आणि त्यासोबतच आपण वेगवेगळ्या क्षेत्रातले सगळे मान्यवर इथे येतो. मोठे कार्यक्रम या सगळ्या परिसरामध्ये होतात. अगदी सगळ्या घटकातल्या लोकांची सेवा, तुम्ही जसं म्हणालात की रुग्णसेवा या ठिकाणी होते, अन्नछत्र तर आहेच आहे, शैक्षणिक काम आहे, क्रीडा क्षेत्रात मोठं काम होतं आहे. हे सगळं जेव्हा तुमचं काम सुरू आहे तेव्हा लोकांच्या ज्या येणाऱ्या प्रतिक्रिया असतात त्या तुमच्यापर्यंत कशा पोहोचतात आणि एखादी त्यातली प्रतिक्रिया तुम्हाला या निमित्तानं सांगता येईल का? लोकांचे म्हणजे आता काय, आता हे बघा, साधारण आता पंढरपूरची 4 वारी असते. विठ्ठलाचे भक्त सर्वसामान्य गरीब फार असतात, ते येतात, इथलं महाप्रसाद घेऊन तृप्त होतात. आता मराठवाडा विदर्भाची येऊन गेले, आता पश्चिम महाराष्ट्र कर्नाटकचे येतील, ते बघून आम्हाला आशीर्वाद देतात. त्याच्यामध्येच आम्हाला समाधान वाटते. या सगळ्या कार्यात तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांचा, सगळ्या सोबती असलेल्या लोकांचा फार मोठा वाटा आहे, जसं तुम्ही सुरुवातीलाही म्हणालात. त्यांच्याबद्दल तुमच्या मनात काय भाव आहेत? मला सर्वात मोठा माझ्या ह्याच्यामध्ये यशामध्ये सिंहाचा वाटा स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे, लतादेवींचा आशीर्वाद आहे, मोहन गुरु, माझे जवळचे निकटचे म्हणजे हरिभक्त आहेत, चित्रकार आहेत प्रख्यात, शामराव मोरे काका, त्यांचं मोलाचा वाटा आहे. तुम्ही आज वेळात वेळ काढून आमच्याशी बोललात, दिलखुलासपणे गप्पा मारल्यात, पुढे न्यूजवर तुम्ही सविस्तरपणे मुलाखत दिली, तुमचे खूप खूप आभार. आपलंही आभार आहे. माझे बोडके तोडके शब्द ऐकला, कारण मला बोलाचा अनुभव नाही,
पण मी कसं तर आपण दिलेल्या प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न केला. काय चुका असल्या तर सांभाळून घ्यावे आणि स्वामी भक्तांनी सुद्धा आम्हाला पोटात घेऊन आमचं काय असेल तरी आम्हाला सहकार्य करावं ही विनंती. नक्कीच आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपण अक्कलकोटमध्ये इतक्या महत्त्वाच्या ठिकाणी इतक्या महत्त्वाच्या व्यक्तींकडून महाराजांकडून त्यांच्या सगळ्या एकूणच कामाबद्दल आणि वेगवेगळ्या त्यांच्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला या निमित्तानं सविस्तरपणे जाणून घेता आल्या. मला एक तुम्हाला नमूद करू वाटतंय आता सांगतात मला महाराज श्रीमंत म्हणू नका स्वामी सेवक म्हणलेलं मला फार आवडेल. जी खरं म्हणजे हा त्यांच्या मनातला असलेला भावही या निमित्तानं किती प्रेमळ आहे किती निखळ आहे तो पुन्हा एकदा अधोरेखित होताना आपल्याला दिसतोय. कारण माझी ओळखच अन्नछत्रामुळे आहे. तर या सगळ्या आजच्या या विशेष मुलाखतीत आपण इथेच थांबतोय. पुढारी न्यूज अक्कलकोट.